हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे बघा. आज आपल्या प्रिया जाधवताई विचारतात त्यांचे करिअरमध्ये काय झाले, म्हणजे 40शीत आता कशी सुरुवात करावी. त्यांचे करिअरमध्ये खूप गॅप पडलेला आहे आणि मुलासाठी 7 वर्षाचा गॅप आहे. पण आता सुरुवात कुठून करावी हे कळेना असं म्हणतात. प्रियाताई, काही अवघड नाही, अगदी सोपं आहे. तुम्ही मनानं ठरवले ना, मग नक्की होणार. तुम्हाला स्वतःचं करिअर करायचं आहे, तुम्ही मनानं ठरवले, मग तुम्हाला कोणी अडवणार नाही. मग तुम्ही त्याच्यासाठी जरासं काय काळजी घ्यावी हे एवढं सांगते मी, तेवढं तुम्ही फॉलो करा. तुम्ही कायम पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहावा. का म्हणजे पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहिलात का नाही, तुम्हाला मला हे करायचं आहे, आता उत्साह येईल. उलट निगेटिव्ह पीपल बरोबर राहिलात की ते म्हणणार 7 वर्ष झाली, आता कुठलं होणार, तुला शक्य आहे का, असं म्हणणार. त्यामुळे अशा लोकांचे संपर्कात बिलकुल राहू नका. कायम जे पॉझिटिव्ह बोलतात, तुम्हाला एन्करेजमेंट मिळते, अशा लोकांमध्ये राहावा. काय होते माहिती का, एखादे आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, कोणी सारखं सिनेमाला जाऊया, हेला जाऊया, इकडे जाऊया म्हणतात. आपण त्यांच्याकडे संगतीत राहत गेलो की आपल्याला पण वाटते हा सिनेमा बघूया, तो सिनेमा बघूया असं. तर आपण काहीतरी व्यायाम करणारे लोकांबरोबर किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोकांमध्ये राहिलो की आपल्याला पण वाटते तसं करावं म्हणून. आणि एक लक्षात ठेवा, कधी आपण मेहनत केलेली वाया जात नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचे ड्रीम्स आहेत, तुमची स्वप्न आहेत, तुमची इच्छा आहे, त्यांना कधीच वाया जाऊ देऊ नका. ती स्वप्न साकार करा. आपल्याला माहीत आहे, रवींद्रनाथ टागोर पण काय म्हणतात, ते कायम म्हणतात, कीप युअर हेड हाय. तसं आपणही तसंच राहायचं. आपलं माइंडसेट, आपला विचार करायची पद्धत ही कायम पॉझिटिव्ह ठेवायची, ऑप्टिमिस्टिक ठेवायची. एवढं झालं का नाही, काही अवघड नाही. 7 वर्षाची गॅप म्हणजे नथिंग. लोक 20-20 वर्ष, 12-12 वर्ष गॅप घेऊन काय काय करतात. आपण पेपरला कित्येक वेळेला येते, वयाचे 80, 70 लोक PhD करतात आणि काय करतात, नवीन नवीन चालू करतात. तुम्हाला माहीत असेल ते फ्रेंच चिकनवाले वर्ल्ड वाईड आता ते उघडलेले आहेत. त्यांचे 60 नंतर चालू केलं कितीतरी लोकांनी. तुमचं तरी काही नाही आहे, 7 वर्षाचं गॅप आहे, मग काही अवघड आहे? काही अवघड नाही आहे. आणि शक्यतो तुम्हाला सपोर्टिव्ह लोक बरोबर तुमच्याबरोबर असली, तुमची घरातली, तुमचे मिस्टर असतील, सासू सासरे असतील, माहेरचे असतील आई वडील, आणि जरा सोपं जाते. का, आता मुलासाठी तुम्ही गॅप घेतले म्हणजे तुमचं 6-7 वर्षाची मुलं असणार, ते मुलांना बघायला म्हणा. घरातच लोक असले की सोपं जाते, काळजी नसते आपल्याला. नाही, हल्ली आपल्याला पाळण्याघरं आहेत किंवा घरात आपण मेड ठेवू शकतो. मेड ठेवला की काय करायचं, CCTV आपले मोबाईलला कनेक्ट करून घ्यायचं, म्हणजे केव्हाही तुम्ही वेळ मिळताना बघू शकता. हल्ली सोयी सुविधा पण खूप झालेल्या आहेत.
त्यामुळे काही अवघड नाही. आणि त्याच्याशिवाय हल्ली घरात बसून करणारे सारखले करिअर्स पण भरपूर आहेत. ऑनलाईन भरपूर वाढलेलं आहे. तुम्हाला तसं वाटलं की त्याचं सुद्धा तुम्ही चॉईस करू शकता. जरासं त्याच्यावर रिसर्च करा. मला तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन काय आहे किंवा तुम्ही काल काय करिअर करत होता हे काही लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे मी काही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही आहे. त्यामुळे ऑनलाईनसुद्धा हल्ली करण्यासारखं खूप आहे. त्यामुळे बघा करायचं असलं की यू कॅन वर्क फ्रॉम होम. आपण घरातनं करू शकतो. त्यामुळे हा सगळे विचार करा तुम्ही. अवघड काय नाही. 7 years नथिंग. काहीच नाही आहे 7 वर्ष. आणि तुमची मनाची तयारी आहे, तुम्हाला करायला पाहिजे म्हणजे तुम्ही करू शकता. ते आपल्याला काय करायचं आहे हे आधी तुम्ही विचार करा. तुमचे स्ट्रेंथ बघा, तुमचे प्लस पॉईंट्स बघा, तुमचे वीकनेसेस बघा. वीकनेस म्हणजे तुमचे स्वतःचे असं नाही आहे. तुमच्या बाळाला तुम्ही कुठे ठेवून जाणार किंवा त्याची शाळा अमुक तमुक सगळं आपलं प्लस मायनस सगळं बघा. आणि ज्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला करायचं आहे. करिअर म्हणजे तुम्ही नोकरी करत होता का, पूर्वी करत होता ती नोकरी तुम्हाला लागणार आहे का, तुम्ही काही तर लिहिलेलं नाही. तसं असलं की काही हरकत नाही, बिकॉज यू आर एट होम. आणि तसं काही अवघड नाही. हे आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि फक्त जरा पॉझिटिव्ह आपल्याला बोलणारे, हो तू करू शकशील बाई, जा तू काही काळजी करू नकोस, मी बघते तुझ्या मुलाला, असं म्हणणारे असले की आपल्याला किती बरं वाटते आणि काळजी वाटत नाही. त्यामुळे तुमचे घरातली माणसं असली की वेल अँड गुड. दुधात साखर नाही. ते चांगलं पाळणाघर बघा. किंवा तुमच्या ऑफिसमध्ये क्रश आहे का त्याचा विचार करा. त्यामुळे निवांतपणे बिनधास्तपणे तुम्ही करू शकता. आणि एक ऑप्शन मी तुम्हाला सांगते, म्हणजे घरातनं करण्यासारखं भरपूर आहे. ते तुम्हाला इंटरेस्ट असलं म्हणजे तुम्ही घर पण बघू शकता, मुलांचं पण बघू शकता आणि हे पण मॅनेज करू शकता. तसं पण हल्ली बऱ्याच बायका बघा घरातनं करतात. हल्ली ऑनलाईन असल्यामुळे खूप खूप फायदा झालेला आहे. पूर्वीसारखं उठून आपल्याला बाहेर जायला पाहिजे असं नाही आहे. तसं असलं की बघायचं, करायचं. त्यामुळे मला तर वाटते काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या मनात आले ना, लगेच विचार करा आणि चालू करा. का म्हणजे नुसतं वेळ घालवू नका. वेळ घालवलात का नाही आणि 1000 लोक तुम्हाला 1000 बोलणार, सांगणार आणि लोकाचं काही ऐकत बसू नका. लोक कायम आपले पाय खाली खेचायलाच बघत असतात. फक्त तुमचे फॅमिली मेंबर्सचं एवढंच लक्षात घ्या. तर तुमचे सासरचे असतील, माहेरचे असतील, कोणी, आणि बाकी लोक काय म्हणतात अमुक तमुक बिलकुल लक्ष देऊ नका. लोकांना काय होते माहिती का, आपलं चांगलं बघवत नाही. बरेच वेळेला असं होते. त्यामुळे 2 शब्दांनी दुसऱ्याला आपण धीर देऊ शकतो, ते तर सुद्धा लोकांना द्यायला नको असते. त्या दिवशी मी व्हिडिओ पण केला होता बघा. आमचे घरचे जवळची एक मुलगी 12वीत, तिला खूप छान मार्क पडले होते. ती म्हणाली मी फेसबुकला घातलं होतं मॅडम, 200 लोकांनी बघितलं, पण फक्त तुम्ही वाचलात, मग तुम्हाला कंग्रॅच्युलेशन्स, वेल, कीप इट अप लिहायला काही अवघड नव्हतं. पण आपण तो सुद्धा करत नाही. एवढं का, मी बघितलेलं तुम्हाला सांगते. वाढदिवस मूल येऊन तुमच्या हातात चॉकलेट देते. ते मुलाला विश यू हॅपी बर्थडे म्हणा, पाठीवर हात फिरवा, अरे कुठल्या वर्गात आहेस तू विचारा. एवढं सुद्धा लोक करायला तयार नसतात. नुसतं चॉकलेट घेतात आणि मोठी माणसं. आणि हे सुद्धा आपल्याकडे मनाचं मोठेपण नसते.
त्यामुळे तुम्ही लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुमचे मनात आले ना, लगेच ताबडतोब चालू करा आणि कामाला लागा. 7 वर्ष नथिंग आहे. यू कॅन गो ऑन. काय अरेंजमेंट्स करायचे आहेत त्या सगळ्या अरेंजमेंट्स करा आणि लगेच कामाला जायला लागा. अच्छा, विश यू ऑल द बेस्ट. नंतर कळवा मला बरं वाटेल. अच्छा, हॅव ए गुड डे.